त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक आणि या शाळेच्या स्टाफपैकी श्री माटे सर, त्याचबरोबर माझे सहकारी मॅडम, महाराष्ट्र सायन्सच्या शिक्षिका मॅडम आणि सर आणि या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच माझ्या शाळेतील विद्यार्थी अतिशय चांगला उपक्रम आहे. भारत सरकारची योजना आहे आणि नवोदय विद्यालय ही कन्सेप्टच यासाठी नवोदय विद्यालयाला सगळ्यात मोठा रोल द्यायचा असेल समाजामध्ये तर त्यासाठी एक स्कीम आहे, एक योजना आहे, त्यानंतर आम्ही पेस सेटिंग ज्याद्वारे आम्ही हे कार्य करायचे. नवोदय विद्यालयामध्ये जे कामं चालतात, नवोदय विद्यालयाला जी कामं अपेक्षित आहेत ती कामं बाहेरच्या शाळांना जे आसपासच्या खेड्याच्या शाळा आहेत, त्या नवोदय विद्यालयाच्या आसपासच्या शाळा आहेत, त्या शाळांमध्ये जाऊन आम्ही आमच्या शाळांमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांचं प्रदर्शन करणे आणि त्याचबरोबर नवोदय विद्यालयाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती होणं या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि खरं तर आता ही वेळ थोडी चुकीची आहे, कारण सरांशी जसं मी आता बोलताना म्हटलं की हा महिना थोडासा कसा असतो, तुम्ही देखील मुलांना देखील थोडासा स्ट्रेस असतो, शिक्षकांना तर असतोच असतो, त्याचबरोबर पालकांना देखील असतो. पालक देखील थोडं स्ट्रेस येतात परीक्षा आपल्याला, पालकांना काय माहीत पण नसायचं परीक्षा काय, कधी परीक्षा चालते, काय होते, काय चालते. पण आजकाल ते पालक देखील अवेअर झाले, त्यामुळे सगळे स्ट्रेसमध्ये, कारण हा परीक्षेचा महिना आहे. तर तुम्ही परीक्षेचा महिना असताना देखील अचानक अगदी 0 आवरमध्ये शोभना मॅडम म्हणजे कुठं शाळा कुठं जायला आंधळी गाव जवळ आहे गावामध्ये तिथं आम्ही बऱ्याच वेळा कार्यक्रम केलेले आहेत. सांगली 2005 पासून प्रमोशन वगैरे विद्यालयामध्ये बऱ्याच वेळा सरांशी संपर्क आहे, आसपासच्या खेड्यांमध्ये आम्ही जात होतो येत होतो आणि त्यामुळे बरेच संपर्क आहे. त्यामुळे आपल्याला सहज होण्यासाठी जवळच्या गावामध्ये आंधळी अतिशय पवित्र गाव आहे. सांगली ज्या गावचा आहे कोल्हापूरचा, त्या कोल्हापूरच्या मातीमध्ये या गावच्या एका नवरत्नानं हिंदकेसरीपर्यंत मुसलमानी गणपतराव अंतर्गत अशा महान व्यक्तिमत्वाचं गाव असणारं हे गाव आहे. आणि तसं सांगली जिल्हा हा टोटली सांगली जिल्हा हाच क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, साहित्यकारांचा जिल्हा आहे आणि महान विभूतीचा जिल्हा असे पवित्र भूमी असणारा सांगली. त्यामुळे बाळांनो तुम्ही खूप भाग्यवान आहात. त्याच ठिकाणी नवोदय विद्यालय आहे आणि नवोदयाच्या पासआउट विद्यार्थ्यांच्या अलुमिनाईचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो, विचार करतो, त्यावेळी तुम्हाला असं दिसेल की नवोदयातून पासआउट झालेले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर सर्वसाधारण काम करतात आणि त्याचं श्रेय सगळं कुणाला जातं तर या सर्व शिक्षकांना ज्या हायस्कूलमधून ज्या ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुलं आली त्या शिक्षकांना त्याचं सगळं श्रेय जातं. आम्ही श्रेय घ्यायला लायक नाही आहोत, कारण का या लोकांनी जर मुलं पाठवलीच नव्हती शाळेमध्ये तर नवोदय विद्यालयातून त्या मुलांना संधी मिळाली नाही. जसं बोलताना सरांशी म्हणतात कारण नवोदय विद्यालय ही कन्सेप्टच स्वर्गीय राजीव गांधींचे स्वप्नवत शाळा आहे. ज्या ग्रामीण भागामध्ये हुशार प्रज्ञावान विद्यार्थी असे आहेत त्यांना जो दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, CBSEचं शिक्षण मिळालं पाहिजे, इंग्लिश मिडियमचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि भारतामध्ये नाही तर जगामध्ये चाललेलं शिक्षण प्रणाली त्याचा अभ्यास करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळावं या उद्देशाने नवोदय विद्यालय स्थापन केलेली आहे. आणि आज जवळजवळ मी सरांशी बोलताना म्हटलं साहेब आमचे 4,500 विद्यार्थी जवळजवळ IAS आहेत. कारण त्या विद्यार्थ्यांनी अशा त्यांची मुलं आहेत की ज्यांना शिक्षणाचा घरच्या लोकांना गंध देखील नाही, ती मुलं आज उच्च पदावर आहेत. 4 खासदार आहेत नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी. संसदेमध्ये प्रतिनिधित्व करणारे भावांनो किती विद्यार्थी नवोदय विद्यालयाचे 4 खासदार आहेत. आज विधानसभेमध्ये देखील लढत विद्यार्थी आमदार म्हणून कार्यरत आहेत. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे भावांनो, आमच्या परीक्षा वेगवेगळ्या स्तरावर चालतात. फक्त 6वीलाच नवोदय विद्यालयाची परीक्षा चालते असं नाही आहे. आता 8वीमध्ये देखील जी मुलं 7वीला आहेत सर, 7वीमध्ये जी मुली शिक्षण घेतात त्यांच्यासाठी लॅटरल एंट्री परीक्षा असते, त्यांना 9वीमध्ये ॲडमिशन मिळतं. त्यानंतर जरी संधी उरली तुमची तर 10वीला तुम्ही असताना 11वीसाठी प्रवेश परीक्षा देऊ शकता. या 3 परीक्षा तर चालू झालेल्या आहेत. म्हणजे 10वीला जी मुलं आहेत सर तुमच्याकडं ज्यांना 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना 10वीत असतानाच परीक्षा द्यायची. कारण आताच या फेब्रुवारीमध्ये परीक्षा झाली, फक्त त्याला काय करावं, परीक्षा दिली, पास झाला की ॲडमिशन होतं. फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन आहे, दर्जेदार एज्युकेशन CBSEचं एज्युकेशन आहे. तर मला तुम्ही अवेअर राहा. मी सरांना विनंती करते सर प्लीज या बाबतीमध्ये तुम्ही गावामध्ये थोडंसं आम्हाला हेल्प करा, अवेअरनेस निर्माण करा.
अशा गरजू मुलांना तर ज्यांना शिक्षण घ्यायची इच्छा आहे त्या सर्वांना तिथपर्यंत पोहोचायला मदत करावी अशी मला आज या मंचावर विनंती करेल. आणि नक्कीच तुम्ही यंग आहात, राजकारणामध्ये यंग लोक असणं हे खूप वाटण्याची गोष्ट आहे. तुमच्याकडून तुम्ही अपेक्षा करायला काही हरकत नाही. तुम्हाला विनंती करेल की नेक्स्ट टाइम मालेगाव आपण काही मुलं कधी 11वीसाठी परीक्षा फॉर्म भरण्याची काही नाही, 1 रुपयाचा परीक्षा ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे आणि त्या मुलांना समजून. तर हा झाला माझा स्वार्थ त्या पाठीमागे इथे असतात. कारण आम्हाला थोडंसं काय करावं लागतं, तुम्हाला अडचण येतात त्याची त्या संधीचा मी पाहिजे. तुम्ही अतिशय चांगले उपक्रम नवोदय विद्यार्थ्यांना पाहिलं, तुम्ही रांगोळी स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे, यातून काय मिळतं तर ऑलराऊंड डेव्हलपमेंट, तुमचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या सगळ्या गतिविधी शाळांमध्ये चालतात. त्यामध्ये हेलिवेनं भाग घ्या. कारण बऱ्याच लोकांना आयुष्याच्या शेवटच्या स्टेजवर बोलायची संधी देखील मिळत नाही. ही संधी शालेय स्तरावर आपल्याला शिक्षकांकडून उपलब्ध करून दिली जाते. आज एक असं की आपण स्वतः त्यासाठी धडपडावं लागतं, वाचन करावं लागतं, न्यूजपेपर वाचा, छोटी छोटी गोष्टी पुस्तकं वाचा. आज इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही शिक्षण घ्या आणि आयुष्याचं सोनं करून घ्या. कारण गावाचं नाव तुमच्यामुळं व्हावं, गावातील अशा व्यक्ती निर्माण व्हाव्या. जसं आता मी कसं गणपतरावचं नाव का घेतलं, कारण त्यांनी त्यासाठी मेहनत केली, परिश्रम केले, त्याग केला आणि त्यावेळी त्या पदापर्यंत पोहोचले. त्याग आणि तपश्चर्याशिवाय कोणतीही गोष्ट आयुष्यात मिळत नाही. त्याची तयारी लहानपणापासून घ्या आणि अशा ज्यावेळी संधी मिळतात